जळगाव जवळील कानसवाडा गावच्या खरतर माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आली। उपसरपंचाची हत्या झाल्यानं जळगाव हादरले। चॉपरानं खरतर चाकूने वार केल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। युवराज सोपान कोळी असं माजी उपसरपंचाचं नाव असून जळगाव जवळील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्गुण खून झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे। या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ माजली। युवराज कोळी हे शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। तर गावातीलच तिघांनी आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला केला। चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर खरतर वार केल्याने ते जागीच कोसळले। जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता। तर कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचं वातावरण असून खुनाचे नेमकं कारण काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये। भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे। त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांच्या पत्रांची शेड फोडण्याचा प्रयत्न केला। त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा बा त्यांनी तिन्ही बापलेक येऊन यांना धमकावायचे ते। युवराज त्याच्या शेतात होता, युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत, त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत आपले। भरत हॉटेलवाले तिघी बापले काही त्यांना मारलं बा कानसवाडा शहरात। कशावरून वाद होता? कशावरून बहुत गेला असेल त्याच्या हॉटेलला जेवणात फांग आले, याच्यावर त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा। तुम्ही घटना काय बघितली आज नेमकी? सामने गेले, गाव मारले बा। काय होते गाव? गाव चापर होता, काही एक चाकू होता। तुमच्या समोर घडलंय सगळं? हा, हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते काही कळलेलं नाही। खून करणाऱ्या आरोपींचं नाव आहे भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील। 3 आरोपींनी त्यांना स्टॅबिंग करून त्यांना खून केलं होतं। त्याच्यापैकी भरत पाटलांचं अटक झालेलं आहे। त्यांचं ही जे खून करण्याचं कारण त्यांना 31 डिसेंबर रोजी ही जे आरोपी आहे त्यांचं एक FL3चं परमिट आहे आणि त्यांना एक डाबा आहे, त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी वाद झाला होता। नंतर कालच्या दिवशी देखील काहीतरी वाद झाला होता म्हणून माहिती पडत आहे। त्या कारणास्तव आज सकाळी त्यांना खून केलेलं आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आणखीन एक्झॅक्टली काय कारण आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे। आज आपण बघतोय की पोलिसांचा वचक राहिलेला नाही। पोलीस यंत्रणा ही कुठल्या तरी दबावाखाली काम करताना तुम्हाला दिसते आहे आणि आरोपी आरोप करत असताना त्यांच्यामध्ये कुठेही भीती शिल्लक राहिलेली नाही। न्याय व्यवस्थेची भीती नाही, पोलिसांचा वचक नाही। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा बिहार होण्याच्या मार्गाकडे निघालेला आहे आणि बिहारच झालेला आहे। कारण न्याय मागायचा तर न्याय मिळत नाही। सर्रास अत्याचाराच्या घटना होत आहेत, सर्रास खून होत आहेत। असे म्हणजे उद्या उठून घराच्या बाहेर पडणंही मुश्किल होईल असं वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।